नमस्कार, तुम्ही बघताय सकाळ. दुपारचे 2 वाजायला आलेत आणि आजची सकाळ महाराष्ट्रासाठी अजिबातच चांगली नव्हती. खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताची पहिल्यांदा बातमी आली आणि त्यानंतर काही मिनिटातच त्यांचं निधन झाल्याचं सुद्धा समोर आलं. मी आता बारामतीमध्ये उभी आहे आणि माझ्या जर का बाजूला तुम्ही बघितलं तर हेच ते ठिकाण आहे जिथे अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे. इथेच त्यांचं विमान जे आहे ते अपघातग्रस्त झालं. VSR कंपनीचं हे विमान होतं आणि या विमानामध्ये 6 जण खरं तर प्रवास करत होते. मुंबईहून बारामतीकडे अजित पवार आज सकाळी निघाले आणि त्यानंतर ही सगळी घटना जी आहे ती घडलेली आहे. बारामतीच्या जवळ आले तोपर्यंत या प्रवासामध्ये कुठलीही अडचण नव्हती, पण त्यानंतर जसं जसं धावपट्टीकडे यायला लागले तसं विमान काहीसं हेलकावे खाऊ लागलं आणि त्यानंतर इथे जवळच धडकून त्याच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर अवशेष जे आहेत ते पडलेले आहेत आणि जवळच धडकून त्याचा अपघात झाला. जवळ काही घरं आहेत, तिथल्या लोकांनी हा संपूर्ण अपघात बघितलेला आहे. अत्यंत ही सगळी दुर्दैवी घटना आहे. महाराष्ट्रामधलं राजकारण अजित पवारांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही अशा प्रतिक्रिया आता यायला सुरुवात झालेली आहे. पण तुम्ही जर आजूबाजूला बघितलं बारामतीच्या नागरिकांनी सुद्धा आता घटनास्थळाकडे गर्दी केलेली आहे आणि नेमकं काय झालं हा प्रश्न जो आहे तो आता अनेकांच्या मनामध्ये आहे. नेमका कशा पद्धतीने हा अपघात झाला हा सुद्धा प्रश्न आहे. तुम्ही जर नीट माझ्या उजवीकडे मी माझ्या व्हिडिओ जर्नलिस्टला विनंती करते की ही जी समोर पोलीस व्हॅन दिसते त्याच्या बाजूला हा जो सगळा काळा रस्ता दिसतोय हा खरं तर रनवे आहे. म्हणजे खरं तर ते विमान जेव्हा मुंबईहून आलं ह्या बाजूला मी उभी आहे, या बाजूहून माझ्या उजव्या बाजूला ही जी धावपट्टी आहे, रनवे आहे, तर तिथे ते उतरणं अपेक्षित होतं, मात्र तसं झालं नाही. तर डाव्या बाजूला एका ठिकाणी धडकून ते पडलं. तुम्ही जर बघितलं असेल तर इथे हा सगळा रनवे दिसतोय. विशेषतः आज सकाळपासून जे काही इथे या अपघातानंतर सुद्धा काही VIP जिथे इथे येत आहेत आणि ते सगळे या रनवेवरनं ही सगळी हेलिकॉप्टर जी आहेत ती विमानं जी आहेत ती आता लँड होताना दिसत आहेत. मात्र दुर्दैवाने अजित पवारांचं विमान जे आहे ते कुठल्या कारणाने कारण समोर आलेलं नाही, मात्र ते इथे आलं आणि त्यानंतर इथे धडकून त्या विमानाचे अवशेष जे आहेत ते पडले. अर्थात हा अपघात इतका भीषण होता कारण स्फोट झालेला होता आणि स्फोटामध्ये अक्षरशः अवशेष असे बाजूला कितीतरी अंतरावरती उडून पडलेले होते. म्हणजे तुम्ही जर बघितलं त्या पोलिसांच्या बाजूला आणि त्याच्या बाजूला सुद्धा एक झाड दिसतंय त्या लाल गाडीच्या बाजूला, तिथपर्यंत त्या विमानाचे पंख म्हणा किंवा जे काही भाग आहेत ते तिथपर्यंत मला माहिती नाही कॅमेऱ्यात दिसू शकेल न दिसू शकेल, पण तिथपर्यंत ते पडलेले होते. इतका भीषण हा सगळा अपघात होता आणि या भीषण अपघातानंतर पुढचं भविष्य सांगायची खरं तर गरज नाहीये की अजित पवार यांच्यासह आतमध्ये जे काही 6 प्रवासी होते त्या सगळ्यांचा जागेवरतीच मृत्यू झाला. इथे आजूबाजूला राहणाऱ्या काही महिलांनी सुद्धा सांगितलेलं आहे की अपघात इतका मोठा होता की अक्षरशः म्हणजे तुकडे उडालेले होते अवशेषांचे आणि त्यावरती आम्ही काही ब्लँकेट्स वगैरे दिले. मात्र महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अत्यंत दुर्दैवी आहे, बारामतीकरांसाठी दुर्दैवी आहे आणि या ठिकाणावरून आता पोलीस येत आहेत, वेगवेगळे अधिकारी येत आहेत. DIG सुधीर हिरेमठ सुद्धा काही वेळापूर्वी आले आणि नेमकं या अपघाताचं कारण काय आहे, नेमकं काय आहे, घटनास्थळी आता भेट दिली जातीये. CRPFचे जवान सुद्धा उपस्थित आहेत आणि बघितलं जातंय की नेमकं या अपघाताचं कारण काय आहे, घटनास्थळी नेमकं काही सापडतंय का, या सगळ्याची खरं तर चौकशी वगैरे या गोष्टी पुढे होतील. मात्र या सगळ्यामध्ये दुर्दैव असं आहे की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री या बारामतीचे नेते अजित पवार यांच्यासह 6 जणांना या दुर्दैवी अपघातामध्ये आपले प्राण गमवावे लागलेले आहेत. या पुढच्या अपडेट्स ज्या आहेत त्या आम्ही तुम्हाला देत राहू, पण तुर्तास व्हिडिओ जर्नलिस्ट अभिजित महामुनीसह मी नेहा सराफ, सकाळ, पुणे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.